जादूचा 8वा दिवस. घटक पदार्थ. कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. हजारो वर्षांपासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणंच हीच गोष्ट अवघड झालेली आहे आणि त्यामुळे ती प्रथा मागे पडत चाललेली आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानिजे यज्ञ कर्म. वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक खाण्यापूर्वी विचार करा की मी माझ्या जी आहुती देत आहे, जी जठराग्नी आहे, आणि अग्नी असल्याशिवाय अन्न डायजेस्ट होऊ शकत नाही. मंदाग्नी म्हणतात त्याला, भूकच लागत नाही. अजीर्ण म्हणतात त्याला, प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला आणि शरीराची क्षमता नाही. 10 लाडू खाल्ले, लाडू खूप छान होते. 10 लाडू खाल्ले बुंदीचे आणि बसला एका कोपऱ्यात, परंतु हालचाल नाही, व्यायाम नाही, काय होईल? ते लाडू किंवा तो जो पदार्थ आहे तो आतमध्ये अजीर्ण निर्माण करेल. म्हणून जाणीवपूर्वक खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते ती वेळ आठवून बघा. तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शरीरातील अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तुमचं शरीर थरथरायला लागतं आणि मन गोंधळून जातं. भावना संपतात. केवळ काही तास खाल्लं नाही तर हे सगळं घडू शकतं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक फार महत्वाची बाब आहे. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारी पहिल्यांदा त्यांची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात, ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्यांचं संरक्षण करतात. एकदा बहुतेक व्यक्ती इथं शेतकरी आहेत आणि ते शेतकऱ्यांचं जीवन पुन्हा एकदा आठवून पहा. शहरातील प्रत्येक व्यक्तीने खरोखर त्यांचे आभार मानायला हवेत. ही तयार झालेली फळे, भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात, नंतर हे खरेदी करून त्यांचं वितरण करणारे असतात. या सर्व फळभाज्यांची दूर दूरच्या अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात. हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलाने काम करून प्रत्येक फळ आणि भाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत असतात. प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या, या सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी. हे सर्वजण न थकता आपल्यासाठी खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे. जगातील स्टोअर्सना, उपहारगृहांना, हॉटेल्सना, सुपरमार्केट्सना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळा, रुग्णालय आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांचा पुरवठा करणारी सुव्यवस्थित होत आहे की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेत गुंतलेल्या जे मॅनेजमेंट करतात याचं माणसांच्या संख्येचा विचार केला तर ती अधिकच अनाकलनीय वाटू लागते. अन्न ही एक भेट आहे, ती निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले नसते तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळालं नसतं. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नाही. आपले जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृहात, शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी, रुग्णालयांमध्ये इंधन, खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनासाठी, वाहतुकीसाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी
कपडे बनवण्यासाठी या ग्रहावरील प्रत्येक ग्राहकोपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक, काच आणि धातू बनवण्यासाठी, जीव वाचवण्याच्या औषधासाठी, आपली घरं, इमारती, बांधकामासाठी आपण पाणी वापरतो. पाणी आपले शरीर जिवंत ठेवते. पाणी, 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 श्रेष्ठ पाणी, वैभवशाली पाणी. हे रिअलाइज करा. जादूमय घटक पदार्थ म्हणजे जे पंचमहाभूत आपल्या सभोवताली आहेत, या प्रत्येकाचं आपल्या जीवनामध्ये किती योगदान आहे. या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यातच सामावलेली आहे. पुढच्या वेळेस ते पाणी पाहताना खरोखर ते पाणी म्हणजे आपल्याला उपकृत करणारं किंवा आपल्यावर प्रेम करणारं एक फार चमत्कारिक पदार्थ आहे असं म्हणून पहा. अन्न आणि पाणी नसतं तर आपण कुठे असतो? आपण नक्कीच इथे नसतो. आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही इथे नसते. आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन, त्यातल्या आव्हानासह आणि अत्यानंददायक गोष्टींसह जगत आहोत. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे. अन्न आणि पाणी या चमत्कारांचे महत्त्व ओळखून त्यांना मान्यता देऊन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ती कृती आहे. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर ज्यांची उपासमार होत आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना त्याची मदतच होईल. आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्रक्रियेमुळे तशीच समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असण्याच्या परिस्थितीत बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागायला हवी. याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला याची कमतरता भासणार नाही. ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी हा ईश्वरी कृपा प्रसाद आहे. त्याला जर कृतज्ञतेची जोड दिली गेली तर त्यांना मिळालेल्या कृपा प्रसादाचे शुद्धीकरण होते. अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्समध्ये परिणाम भौतिकशास्त्र, निरीक्षण, परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळात लोकांची जी धारणा होती ती बरोबरच होती हे लक्षात येते. ज्याचे निरीक्षण केले जाते त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्समध्ये निरीक्षण परिणाम देत असतो. जर तुम्ही एखादी गोष्ट किंवा घटना साक्षी भावनेने पाहत असाल तर ज्याच्याकडे पाहतायत, मग तो पदार्थ असो, त्या मॅटरमध्ये बदल आणि परिणाम घडायला सुरुवात होते. हे क्वांटम फिजिक्सने प्रूव्ह केलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर तुमची कृतज्ञता तुमच्या अन्नधान्यावर आणि पेयावर केंद्रित केली तर त्याचा परिणाम त्यांची ऊर्जा रचना बदलण्यात आणि त्यांचं शुद्धीकरण करण्यात होते. जेव्हा तुम्ही हे अन्न सेवन करता, पेय पिता, तेव्हा अंतिमतः त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीराच्या आरोग्यावर दिसून येणार नाही का? खाद्यपेयांबाबत कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेचच अनुभव घ्यायचा असेल तर तो आपला अन्न पाण्याचा मनःपूर्वक आस्वाद घेऊन येईल. कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे जे अन्न तुम्ही खाल, जे पेय तुम्ही प्याल ते तुम्हाला अतिशय रुचकर स्वादिष्ट लागेल आणि या अशा अन्नाचा आस्वाद घेताना ते तुम्हाला आवडल्यानं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करालच. पुढच्या वेळी जेवताना तुम्ही एक प्रयोग करून पहा. काही खाताना किंवा पिताना मध्येच घास तोंडात घातलात की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा आणि मग तो घास खा. तीच गोष्ट पेयाबाबत करा. पेयाचा घोट घ्या, त्याची चव कशी आहे यावर चित्त एकाग्र करा आणि मग तो प्या. तुमच्या असं लक्षात येईल की खाताना किंवा पिताना ज्यावेळी अन्न किंवा पेय तोंडात असते आणि त्यावेळी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता त्यावेळी ते विशेष रुचकर स्वादिष्ट लागते. या उलट तुम्ही जर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिलं नाही तर त्यांचा स्वाद नाट्यमयरित्या कमी झाल्याचे जाणवेल. म्हणून
भुकेल्या व्यक्तीला कोरड्या भाकरीत जो स्वाद मिळतो, तर न भुकेल्या व्यक्तीला मोतीचूरच्या लाडूमध्ये सुद्धा मिळणार नाही. कारण भूक नाही. कृतज्ञता याचा तात्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते, ते जास्त रुचकर होते. तुम्ही फोकस केलेली ऊर्जा शक्ती म्हणजेच कृतज्ञता. आज तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, म्हणजे ते तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणतं पेय पिणार असाल, तर एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. नंतर तुम्हाला शक्य असेल तर एक घास घ्या. त्याचं नीट लक्ष देऊन स्वाद घ्या. यामुळे तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेलच, पण त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल. मी जसं करतो तसंही तुम्हाला करून बघता येईल, कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे वाढ होते. मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारतो तेव्हा मी अन्नावरून किंवा पेयावरून बोट फिरवतो. जणू काही मी जादूचे सोनेरी बारीक कणच त्यांच्यावर शिंपडत आहे, असं मला वाटतं. हे जादूचे सोनेरी बारीक कण ज्याला त्याला स्पर्श करतात त्याचे ते शुद्धीकरण करतात, अशी मी कल्पना करते. ज्यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असं खरोखरच वाटायला मदतच झाली आहे. त्यामुळे मी जी प्रत्येक गोष्ट खातो किंवा पितो त्याच्यात मी जादूच्या घटकांचा समावेश करतो. हे जर तुम्हाला परिणामकारक वाटलं, तर हे जादूचे सोनेरी कण शिंपडणारे भांडे तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा आणि त्या भांड्यातून या जादुई सोनेरी कणांचा शिडकावा तुम्ही तुमचं अन्न खाण्यापूर्वी किंवा प्रत्येक पेय पिण्यापूर्वी त्यावर करत आहात असं समजा. दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचे विसरला होतात, हे जर तुमच्या लक्षात आलं, तर ते लक्षात येता क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि त्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा. आजच्या दिवसात खाण्यापिण्याबद्दल अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात, तर हीच कृती उद्या सुद्धा करा. मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणार नाही. कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल, त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला दिसेल. त्यामुळे आज काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी जी पहिल्या 3 दिवशी आपण शिकलेलो आहोत, 10 वरदानांची यादी करायची आहे. अंतर्मनामध्ये करा. जर लिहून ठेवलं असेल एकदा काही हरकत नाही, पण ती पुन्हा वाचा आणि त्याच्यासाठी अंतःकरणातून आभारी आहे असं म्हणा. स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्ड करून ठेवा. रात्री झोपी जाण्यापूर्वी आणि पहाटे उठल्यानंतर 2 वेळेस ते ऐकणं गरजेचं आहे. त्यानंतर तो जादूचा दगड होता किंवा ती वस्तू होती ज्याला पाहिल्यानंतर तुम्हाला कृतज्ञतेची जाणीव झाली, तर ते एक मेटाफोर किंवा प्रतीक म्हणून स्वतः समोर ठेवा. आणि आज विशेषतः दिवसभरातून जे काही भोजन ग्रहण कराल त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा.